तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागतात. आज आपण करणार आहे मेथीची फळं. त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. हे एक पेंडी आहे मेथीची. फळं करण्यासाठी गव्हाचं पीठ आपल्याला लागणार आहे. अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन. सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊ. 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. अर्धी वाटी बेसन घेऊ त्यातच. अर्धी वाटी रवा टाकून घेऊ. ओवा टाकायचा अर्धा चमचा. चमचा मीठ. 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. अगदी चिमूटभर यात खाण्याचा सोडा टाकायचा आहे. याच्यामुळे आपण ज्या ह्या फळं करणार ते हलके होतील. याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. सैलसर नाही, थोडंसं घट्टच मळायचंय. आपण पुरीला जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवू. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण याच्या अशा लाट्या करून घ्यायच्या. आपल्याला हे फळं असे स्टीम करून घ्यायचे. हे असे लांब असे करून घ्यायचे, रोल यायचे. सगळे रोल करून झालेले आहेत. आता आपण हे स्टीम करून घेऊ. एक 7-8 मिनिटासाठी याला छान वाफ देऊन घ्यायची. एक मसाला वाटून घेऊ आपण. हिरवी मिरची घेतली, लसूण आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले. छान बारीक वाटून घ्यायचं हे. फळं आपले उकडून होतात ते तोपर्यंत आपण भाजी फ्राय करून घेऊ मेथीची. त्यासाठी 2-3 चमचे तेल घ्यायचे. तेल तापलेलं आहे. मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे. वाटलेली मिरची टाकून घेऊ. मिरची फ्राय झाली ना, यातच टाकून घेऊ कढीपत्ता आणि हे छान फ्राय करून घ्यायचं. पाव चमचा हळद टाकून घेऊया. 1 चमचा लाल तिखट. 1 चमचा धना पावडर. मिरची मसाले छान फ्राय झालेले आहेत. आता आपण मेथी टाकून घेऊ. फळं आपले छान उकडून झालेले आहेत. आता आपण हे तर थंड करून घेऊ. अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. मेथी छान फ्राय झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी मलाई टाकून घेणार आहे.
छान मिक्स करून घ्यायचं हे. मेथीमध्ये मलाई छान मिक्स झाली. आता याला छान तेल सुटेपर्यंत आपण वड्या कट करून घेऊ. आता वड्या कट करून घेऊ. वड्या खूप छान झालेल्या आहेत. बेसन आणि रव्यामुळे याला चव छान लागते आणि थोडासा सोडा टाकल्यामुळे हलक्या होतात. छान फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये. वड्या छान फ्राय झालेल्या आहेत. आता बारीक गॅसवर याला एक 5 मिनिटं छान वाफ देऊन घेऊ. मेथीचे फळं आपले खूपच छान झालेले. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागतात.